ईसाई मुस्लिम हिंदूंना धर्म परिवर्तन करून संपवतायत। हिंदू मुली फसवण्यासाठी त्यांच्या कम्युनिटीकडून पैसे दिले जातात, लग्न करून हिंदू मुलींना विकून टाकतात, असं वक्तव्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केले। तर ईसाई आणि मुस्लिम हिंदूंना धर्म परिवर्तन करून संपवतायत असं वक्तव्य यावेळी नरेंद्राचार्य महाराज यांनी केलेलं आहे। हिंदू मुली फसवण्यासाठी त्यांच्या कम्युनिटीकडून पैसे दिले जातात असा आरोप देखील नरेंद्राचार्य महाराज यांनी केला। धार्मिक स्वातंत्र्य या नावावर कायदा आणून पाहतोय, त्यात ते असे स्तुत्य असं आहे। आमची सगळ्या साधू संतांची मागणी होती की आज मुसलमान आणि ख्रिश्चन ह्या दोन ज्या कम्युनिटी आहे ह्या हिंदू धर्माला संपवण्याचं काम करतात धर्मांतर करून। मग ख्रिश्चन लोक हे एकदम सॉफ्ट पद्धतीने संपवतात बाप्तिस्मा करून, आणि मुस्लिम लोक आक्रमकपणे संपवतात। तर लव जिहाद जो प्रकार आहे, लव जिहादमुळे काय होतं, लग्न झालं की शरीयतचा कायदा चालू होतो, त्या मुलीचा उपभोग घ्यायचा 1-2 वर्ष आणि मग तिला नेऊन तिकडे बाहेर विकायचे आणि मोकळं व्हायचं। मुसलमान जे आहेत त्या मुसलमानांना किती मुलं झाली तरी चालते, ती अल्लाची देण म्हणून समजलं जातं। तर हिंदू जो आहे या हिंदू धर्मा ते काय सांगतात की आमच्या धर्मामध्ये फॅमिली प्लॅनिंग सांगितलेलं नाही। अरे बाबा, आमच्या धर्मात पण नाही सांगितलेलं आहे। आमच्या धर्मामध्ये पूर्वीचे साधू संत अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं सांगायचे। मग आम्ही देशाची स्वायत्तता, देशाचा विचार करून थांबलो ना दोघांवर। स्वातंत्र्य जे आहे ते महात्मा गांधींच्या तत्वानं नुसतं नाही मिळालेलं आहे। वीर सावरकरांची पण आवश्यकता होती, आगरकर पण आवश्यक होते, लोकमान्य टिळक पण आवश्यक होते। त्यावेळी दोन्ही जाल आणि मवाळ ज्यावेळेला पंथ एकत्र आले त्यावेळी भारत देश स्वतंत्र आला, ते इंग्रज याचं टाकून गेले नसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।